नमस्कार. 31 जुलैच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. आज 31 जुलै शनिवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तळवी यांना लाच प्रकरणी सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. जखमी अवस्थेतील अनोळखी इस्माला दिला उपचारासाठी मदतीचा हात. यावल पोलिसांनी घडवले माणुसकीचे दर्शन. यावल महाविद्यालयाला संबंध आरोग्य प्रतिष्ठान तर्फे 3 सुवर्ण पदक. किनगाव खुर्द ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगातून ट्रॅक्टर व ट्रॉलीचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण. हिंदवी स्वराज्य सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी जितेंद्र सरोदे यांची निवड. यावल न्यायालयात रविवारी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन. प्रलंबित दावेदारांना समेट घडवण्याची संधी. यावल शहरात आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस व राज्य राखीव दलाकडून रूट मार्च. नायगाव ग्रामसेवकाची प्रशासकीय बदली. गावातून त्यांच्या विरोधात होत्या अनेक तक्रारी. आदिवासी भिल्ल महिलांकडून मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण. तर फैजपूरच्या श्री खंडोबा देवस्थानचे गादीपती ब्रह्मलीन बाल ब्रह्मचारी महंत घनश्यामदासजी महाराज यांची तृतीय पुण्यतिथी संत महंतांच्या उपस्थितीमध्ये साजरी. आनंदाची बातमी, आनंदाची बातमी, आनंदाची बातमी. आपणास कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की यावल शहरात बालरोग तज्ञ डॉक्टर दीपक चौधरी यांचे लहान मुलांचा दवाखाना समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल सुरू झाले आहे. मुले म्हणजे देवाघरची फुले, मुले म्हणजे प्रसन्नतेचा झरा. आपल्या हसऱ्या बाळाच्या वेदना एक आईच समजू शकते. त्यामुळे आपल्या लहान बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सेवेत सुरू झाले आहे समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. डॉक्टर दीपक प्रकाश चौधरी, MD, बालरोग तज्ञ, नवजात शिशु व बालरोग तज्ञ. निरोगी गुटगुटीत बाळ, घरात आनंदाचे झाड. बाळाच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज शनिवार 31 जुलै रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या 2 महिन्यापासून यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण मिळून आलेला नाहीये व ॲक्टिव्ह रुग्ण देखील एकही नाहीये. मात्र ज्या व्यक्तींमध्ये कोरोना संदर्भातील लक्षणे आढळून येत आहेत अशा व्यक्तींची यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB वारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोळके, छाया नन्नवरे, सुभाष राणे, कांचन चौधरी, भूषण गाजरे या पथकाकडून अँटीजेन स्वॅब आणि RT-PCR स्वॅब घेतले जात आहे. मात्र असे असले तरी यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आतापर्यंत आढळलेला नाही आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा कमी झालेला असून आगामी काळात कोरोना विषाणूच्या 3री लाटेची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. तेव्हा या 3ऱ्या लाटेमध्ये तुम्ही व तुमचं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. 28,000ची लाच स्वीकारताना रंगे हात पकडलेल्या येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी बबन तळवी यांना सोमवारपर्यंतची 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी त्यांना भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. शहरातील वाणीगल्लीतील एका कामाची वर्क ऑर्डर काढण्याकरिता मक्तेदाराकडून नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तळवी यांनी 28,000 रुपयाची लाच मागितली होती. शुक्रवारी लाच स्वीकारताना त्यांना नगरपरिषद कार्यालयातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले होते. तेव्हा याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारी तळवी यांना भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. तेव्हा त्यांच्याकडून अधिक चौकशी करायची असल्याचे सांगत पोलीस कोठडीची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली होती. तेव्हा न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंतची 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नमस्कार.
शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल. आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी, तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य, आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर, तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान, तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी ROचे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. तालुक्यातील साकडी येथील बसस्थानकावर अपघातात जखमी असलेल्या एका 60 वर्षीय उत्तर प्रदेशातील अनोळखी इस्माला यावल पोलिसांनी मदतीचा हात देत रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सदर वृद्धास खांद्याला फ्रॅक्चर असल्याने स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यावर व्यवस्थित उपचार करून घेतले जात आहेत. हा इसम उत्तर प्रदेशातील हाथरस येथील असल्याचे त्याने सांगितले. साकडी तालुका यावल येथील बसस्थानकावर एक 60 वर्षीय अनोळखी इसम हा गेल्या काही दिवसापासून पळून होता. त्यातच सध्या या भागात रिपरिप पाऊस सुरू असल्याने कोणीतरी भिक्षुक असावा असा अंदाज नागरिकांना होता. मात्र पाऊस थांबला तरी देखील हा इसम या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचे नागरिकांचे लक्षात आले. तेव्हा या संदर्भातील माहिती यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना देण्यात आली. तेव्हा पोलीस निरीक्षक सुधीर पाटील स्वतः व हवालदार गोरख पाटील, संजय देवरे, भूषण चौहान, ज्ञानेश्वर कोळी यांनी साकडी बस स्थानक गाठले आणि सदरील वृद्ध इस्मास बाजार समितीचे माजी संचालक विलास नाना पाटील यांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB वारेला यांनी प्रथमोपचार केले. तपासणीअंती त्याचा डावा खांदा फ्रॅक्चर असल्याचे निदर्शनास आले. सदर वृद्ध एकाच बाजूने झोपून राहिल्यामुळे त्याच्या पाठीवर प्रचंड जखमा देखील झाल्या होत्या. तेव्हा पोलिसांनी त्याच्या अंगावरील मळकट असलेले कपडे काढून त्याला नवीन कपडे आणून दिले व त्याला पुढील उपचारार्थ पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याच्या खांद्याचं एक्सरे काढण्यात आले असून पुढील उपचार रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे. सदर वृद्ध इस्मावर उपचारासह विविध देखरेख कामी पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी हे त्या ठिकाणी स्वतः जातीने लक्ष देऊन थांबून आहेत. एकूणच एका अनोळखी व्यक्तीस पोलिसांनी पुढाकार घेत वेळीच उपचार मिळवून दिले व त्याला जीवदान दिले आहे. या घटनेतून पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. सदर जखमी व्यक्ती हा गतिमंद असून तो उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रहिवासी आहे. त्याचं नाव रफिक खान असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या त्याची प्रकृती चांगली असून पोलीस निरीक्षक सुधीर पाटील हे स्वतः त्याच्या प्रकृतीकडे लक्ष देऊन आहेत. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील महाविद्यालयास कोरोना काळात सक्षमरित्या जनजागृती केल्याबद्दल 3 सुवर्ण पदक प्राप्त झाले आहेत. संबंध आरोग्य प्रतिष्ठानतर्फे पदकासह प्रशस्ती पत्रक देऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सह स्वयंसेवकांचा गौरव करण्यात आला. मराठा विद्याप्रसारक सहकारी समाजाचे यावलला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत एप्रिल ते डिसेंबर 2020 दरम्यान कोविड-19 संदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. यात 5000 नागरिकांपर्यंत सक्षमरित्या जनजागृती केल्याबद्दल संबंध आरोग्य प्रतिष्ठानने महाविद्यालयाची
3 सुवर्ण पदककरिता निवड केली व प्रशस्तीपत्र देऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांना गौरवण्यात आले. यात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर PV पावरा, स्वयंसेवक हेमराज विश्वनाथ बारी, स्वयंसेवक वेदांत श्रीकांत सराफ यांना सुवर्णपदक मिळाले. त्यांच्या वतीने राज्यात व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने वाढत आहे व यात नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची कशी काळजी घेतली पाहिजे, स्वतःचे व कुटुंबाचे कोरोनापासून कसे संरक्षण केले पाहिजे या संदर्भात जनजागृती करण्यात आली होती. तेव्हा याची दखल घेत त्यांची सुवर्ण पदकासाठी निवड करण्यात आली होती. तेव्हा महाविद्यालयामध्ये एक छोटेखानी कार्यक्रम घेत या कार्यक्रमामध्ये प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते या तिघांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी उपप्राचार्य MD खैरनार, प्राध्यापक अर्जुन पाटील, प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे, अनिल इंगडे, DC पाटील, मिलिंद बोरघडे सह आदींची उपस्थिती होती. तेव्हा या यश प्राप्त केल्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांचे सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. यावल शहरात रुग्णांच्या सेवेत प्रथमच भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर सुरू. आता डिजिटल एक्सरेसाठी जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरातच डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध. यामध्ये रुग्णांची कंबरदुखी, खोकला, मानदुखी, निमोनिया, गुडघेदुखी, TB, छाती व फुफ्फुसांच्या विकारासंदर्भात तपासणी खात्रीशीर केली जाईल व डिजिटल एक्सरेसह रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर, आई हॉस्पिटलच्या शेजारी व श्री कलेक्शनच्या खाली, भुसावळ रोड, यावल. तालुक्यातील किनगाव खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगातून स्वराज कंपनीचे मिनी ट्रॅक्टर व ट्रॉली घेण्यात आली व घनकचरा व्यवस्थापनाकरिता उपयोगी या ट्रॅक्टर व ट्रॉलीचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. किनगाव खुर्द ग्रामपंचायतकडून नुकतेच घनकचरा व्यवस्थापनाकरिता 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून ट्रॅक्टर व ट्रॉली घेण्यात आली व त्याचे लोकार्पण माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी सरपंच शुकराम व्यंकट पाटील, पंचायत समितीचे सदस्य उमाकांत रामराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पाटील, रवींद्र ठाकूर, ग्रामपंचायत सरपंच भूषण पाटील, उपसरपंच शरद अडकमोल, ग्रामपंचायतचे सदस्य बबलू भाऊ कोळी, किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सरपंच टिकाराम चौधरी, बापू साळुंके, विनोद कोळी, विजय सपकाळे, श्रावण कोळी, शांताराम कोळी, उत्तम महाजन, निंबा तायडे, चंद्रकांत विठ्ठल चौधरी, जुबेर शाह, डॉक्टर योगेश पालवे, संजय वराळे, जगदीश कोळी, संतोष कोळी, प्रशांत तायडे, अनिता धनगर, अनिल पाटील, सीमा पाटील, राजमाला सपकाळे, हमीदा पिंजारी, ग्रामसेवक भोजराज फालक, किनगाव बुद्रुकच्या सरपंच निर्मला संजय पाटील, उपसरपंच लुकमान तळवी, विजय वारे, किरण सोनवणे, लोकेश महाजन, महमूद शेख, सावित्रीबाई नायदे, प्रमेला पाटील, साधना चौधरी, स्नेहल चौधरी, भारती पाटील, सायरा तळवी, किनगाव बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप धनगर, संजय सयाजीराव पाटील, लतीफ तळवी, युवराज झांबरे, बाळू पाटीलसह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायतचे लिपिक राहुल सुरेश सोनवणे यांनी केले. भारत माता की जय.
कोण बघ कोणती मा बोलते कोण समोर स्टेरिंग कडून स्टेरिंग कडून एक जण तिकडनं जा तो काढ पेमेंट कार्ड थांबा ट्रॅक्टर दिसला पाहिजे ना रे. अरे बरबादी केली ट्रॅक्टरचा फोटो काढ. संजुदा ईदा इकडून या पुढे ईदा तुम्ही या पुढे या. तिकडे जा ना, तिकडेच थांबा तिकडनं थांबा इकडे थांब तिकडनंच थांबा तुम्ही या सर या तिकडनं या. शूटिंग बिंग ते हा उपसरपंच जनसरपंच सरपंच बी बसा या ट्रॅक्टरवर ते इकडे उपसरपंच झाला वरती. थालीमध्ये बसायला काढा संजू चांगला फोटो घेतो. हा एक चांगला घेतो. चांगला फोटो. हा पेपर ते बातमीसाठी झाला आला का बरोबर. की जय. शूटिंग बी होते ना डायरेक्ट मोबाईल कॅमेरा शूटिंग व्यवस्थित आम्ही दिसला पाहिजे. तिकडनं जा इकडून उभा राहिला असा की आलो हो ठीक आहे पाणी आलं बॉटल आण. आलो हा आले ना हा केलं केलं झाला माझं झालं मी फिरतो माणूस हो मी बी ते घ्या ना मग कोणीतरी घ्या ना घे बाई तुला पण पुस्तक असेल तालुक्यातील डोंगरकोठरा येथील जितेंद्र रवींद्र सरोदे यांची नुकतेच हिंदवी स्वराज्य सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती छत्रपती उदयनराजे भोसले व छत्रपती संभाजीराजे भोसले तसेच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महेश लंगर व उपाध्यक्ष खगेश देशले यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावल येथील न्यायालयात उद्या रविवारी राष्ट्रीय लोक अदालत आहे, तेव्हा प्रलंबित दावेदारांना समेट घडवण्याची ही चांगली संधी आहे. रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या दृष्टिकोनातून यावल येथील न्यायालयात देखील प्रथम वर्ग न्यायाधीश MS बनचरे यांच्या बेंचसमोर रविवारी राष्ट्रीय लोक अदालत घेतली जाणार आहे. यामध्ये दाखल होण्यापूर्वीचे विविध खटले, विविध दिवाणी आणि फौजदारी प्रलंबित दावे यामध्ये समेट घडवण्याची दावेदारांना चांगली संधी आहे. यावल शहरात आगामी काळात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलिसांच्या वतीने गावातून रूट मार्च करण्यात आले. राज्य राखीव दलाचे पथक आणि यावल पोलीस यांच्या सहभागाने पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील मेन रोड, विविध मुख्य चौक व विविध ठिकाणी हे रूट मार्च काढण्यात आले. आगामी काळात शहरात शांतता नांदावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून नागरिकांना पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी आवाहन केले आहे व शहरातील विविध मार्गातून हे रूट मार्च आज काढण्यात आले.
तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांची प्रशासकीय पातळीवर बदली करण्यात आली आहे. सदर माहिती पंचायत समिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून दरम्यान ही बदली ग्रामसेवकाचा नायगाव येथील कार्यकाळ संपल्याने करण्यात आली आहे. तत्पूर्वी गावातून त्यांच्याबाबत पंचायत समितीकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. तालुक्यातील मालोद जवळील चिपखेडा येथे आदिवासी भिल्ल पाडा आहे व या पाड्यावर जिल्हा परिषदची चिपखेडा शाळा आहे. तेव्हा या शाळा आणि या आदिवासी पाड्यातील आदिवासी महिलांनी पुढाकार घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या पेरणा पंधरवाडा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. आदिवासी तळवी भिल्ल महिला मराबाई भिल्ल यांच्या हस्ते वृक्षारोपणास सुरुवात झाली. या प्रसंगी राज्य समन्वयक नाना पाटील, तालुका शिक्षक सेनेचे अध्यक्ष संदीप पाटील, सरचिटणीस अजित तळवी, सुरेंद्रसिंग पाटील, मनोज पाटील, अशोक धनगर, मच्छिंद्र पाटील, अकबर तळवी, सुभान तळवी तसेच आदिवासी पाड्यावरील सुरभी बारेला, बशाबाई बारेला, गमती भील, अंबीबाई भील, बेबी बारेला, गुलाबी बारेला, लाडी भील, जमुना भील, सरस्वती भील सह आदी महिलांची उपस्थिती होती. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी तर आभार मनोज पाटील यांनी मानले. फैजपूर येथे असलेल्या प्रतिजेजुरी म्हणून लौकिक असलेल्या श्री खंडोबा देवस्थानाचे माजी गादीपती तथा फैजपूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष ब्रह्मलीन बालब्रह्मचारी महंत घनश्यामदासजी महाराज यांची तृतीय पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. फैजपूर येथील घनश्यामदासजी महाराज सभागृहामध्ये शनिवारी हा कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करीत संत महंतांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. धार्मिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य सतपंथरत्न महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये परमपूज्य अखिलेश्वरदासजी महाराज बालाजी देवस्थान परभणी हे येथे आले होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये खानदेशरत्न भक्तिकिशोरदासजी महाराज, कृष्णगिरीजी महाराज, सुरेश शास्त्री मानेकर बाबा सावदा, महंत दिलीप दामोदर महाराज अयोध्या, महंत भरतदासजी महाराज कुसुंबा, महंत विष्णुदासजी महाराज कुसुंबा, अशोक गिरीजी महाराज, स्वरूपानंदजी महाराज डोंगर कठोरे, हबप धनराज महाराज अंजाळेकर, दिगंबर खासने महाराज विरोधा, हबप दुर्गादास महाराज, महेंद्र महाराज शिवपुरी, संतोषदास महाराज, मदन मोहनदास महाराज, द्वारकादास महाराज, हबप प्रवीणदास महाराज फैजपूर, महावीरदास महाराज शिवपुरी, पुजारी राम मनोहरदासजी महाराज, पवनदासजी महाराज यांची उपस्थिती या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाकरिता होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्य जी.पी. पाटील सर यांनी तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक गणेश गुरव यांनी तर आभार चंद्रकांत भिरुड यांनी मानले. या कार्यक्रमामध्ये मान्यवरात आमदार श्रीदादा चौधरी यांचे चिरंजीव धनंजय श्री चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत भाऊ महाजन, जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, भुसावळ विभागाचे रेल्वे प्रबंधक मुन्ना सिंग तोमर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद वागुडदे, दूध संघाचे संचालक हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष चोलदास पाटील, पी.के. चौधरी, निलेश राणे, भुसावळ नगरीचे नगराध्यक्ष प्रमोद नेमाळे, फैजपूरचे नगरसेवक केतन किरंगे, माजी नगरसेवक विजयसिंग परदेसी, रवींद्र होले, नितीन राणे, नितीन नेमाळे, डॉक्टर गणेश भारंबे, हाजी गफ्फार शाह सह मान्यवरांची या कार्यक्रमात उपस्थिती होती. या संपूर्ण पुण्यतिथी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खंडोबा देवस्थान फैजपूर भक्तगण व भाविक मंडळ यांच्याकडून परिश्रम घेण्यात आले व मोठ्या उत्साहात तृतीय पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
पूजन करून आजच्या दिवशी यांची आठवण आपल्या सर्वांना आज होत असेलच. त्यासाठी संपूर्ण भक्तिमय सागर श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.